सर्वांना नमस्कार. आपण आरोग्याविषयी जाणून घेऊया किंवा आत्ताचं हे युग खूप बदलत आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीमुळे आपल्या भारतावर आणि लहानच्या मुलावरती खूप वाईट परिणाम होत आहे. तर भारतीय संस्कृती आणि शुद्ध आचरण आपण जपले पाहिजे. तर आत्ताची मुलं जे पाहतो आपण घरात शुद्ध खायला पाहिजे, जसं की भाजी भाकरी फळे ड्रायफ्रूट दूध हे घरगुती शुद्ध जेवढं आपण खातो तेवढंच आरोग्याला चांगलं असतं. पण आत्ताच ह्या बदलत्या युगामध्ये आपण बघतो खूप मुलं भाजी भाकरी फळं हे शुद्ध घरगुती खात नाहीत. पिझ्झा बर्गर मॅगी ब्रेड बिस्किट वगैरे खूप खातात. आणि आपण बघतो हे जे मॅगी बिस्किट असतं बनवून ठेवतात, किती फॅक्टरीमध्ये बनवून किती 2-2 महिने बनवलेलं असतं, जुनं असतं. आणि ते अशा वस्तू खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये फ्रीझर पावडर टाकले जाते. आणि घरात बनवलेलं आपण जे काही बनवतो ते 1-2 दिवसामध्येच खराब होतं अन्न वगैरे. पण ते अशा प्रकारे पावडर टाकलेलं जे असतं 2-3 महिने खराब होत नाही. आणि आपण तशा प्रकारेच रासायनिक द्रव्य मिक्स केलेलं आपण जे खातो तो आरोग्यावरती खूप वाईट परिणाम होतो. आपण बघतो आत्ताची लहान मुलं जे जास्त अशा प्रकारे खातात त्यांना काय होतं, शरीरामध्ये काही त्या विटॅमिन्स मिळत नाही. 2-3 महिन्यापूर्वी बनवून ठेवलं जे आहे त्यामध्ये काही विटॅमिन्स काय राहत नाहीत. आणि उलट त्याच्या खाण्यामुळे शरीरावरती वाईट परिणाम होतो. आताची लहान मुलं आहेत, आपले आजी आजोबांना शुगर BP वगैरे काय माहीत नव्हतं, पण लहान मुलं बघा आता इतकं बाहेरचं खाऊन अशुद्ध खाऊन शरीरावर वाईट परिणाम होतो. आणि न्यूजच्या बातमीनुसार खूप मुलांना, शहरातल्या मुलांना आपण बघतो तर हजारो मुलांना शुगर BP देखील झालेलं आहे. तर आपण लहान मुलांना हे संस्कार दिले पाहिजेत की घरातलं, लहान मुलं ऐकत नाहीत पण त्यांना थोडं भ्या घालून आपण घरातलं शुद्ध खाण्याचं सवय लावायचं, बाहेरचं काही खायला द्यायचं नाही. थोडं प्रमाणात कधीतरी खाल्लं तर ते ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. एक येतं पाणी. धर्मात पण सांगतात की पाणी गळून वापरलं पाहिजे, कारण पाण्यामध्ये खूप प्रकारचे सूक्ष्म किडे जीव असतात. आता वैज्ञानिक गॅप्टिलने प्रूव्ह केले की एका थेंबात किती 36,450 एवढे सूक्ष्म किडे असतात. डोळ्याने दिसत नाहीत, मायक्रोस्कोपने दिसतात. म्हणताना आपण जाड कापडाने पाणी गाळून पिलं तर ते जीव वेगळे होतात, तर जीवांचं हिंसा पण होत नाही आणि आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं. म्हणून आपण पाणी गाळूनच प्रत्येक वेळी जमेल तेवढं पाणी गाळूनच वापर केला पाहिजे. तिसरा एक नियम बघतो आपण, धर्मात देखील सांगितलं आहे की लवकर जेवण करणे. कारण आपण बघतो दिवसभर मुलं असतात शाळेमध्ये कॉलेजमध्ये, काय अभ्यास वगैरे सगळं शाळा करतात, किंवा आपण मोठे व्यक्ती जे आहे दिवसभर नोकरी व्यवसाय करतो, घरी येतो आणि साधारणपणे 9 व 10 वाजता आपण जेवण करतो आणि झोपतो. बघा, रात्री जेवून 9-10 वाजता लगेच झोपलं पोट जड होतं, पचन होत नाही, पित्त वाढतं आणि त्यामुळे पोटाचे त्रास आणि बाकीचे हे जे आजार आहेत भयंकर हळूहळू आजार चालू होतात. तेच आपण बघा सूर्यास्ताच्या अगोदर आपण साधारणपणे 6-7ला आपण थोडं आपल्या रुटीननुसार आपण सवय लावलं तर जेवण केल्यानंतर 2-3 तास आपण इकडं तिकडं फिरतो, कामं करतो. त्यामुळं काय होतं, आरोग्य आपलं चांगलं राहतं, पचन चांगलं होऊन आरोग्य चांगलं राहतं. तुम्ही आता ते विराट कोहली आणि अक्षय कुमारचं देखील कधी पाहिला असेल व्हिडिओ, त्यांनी देखील अशा प्रकारे लवकर जेवण करणे, सात्विक शुद्ध जेवण केल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये किती स्फूर्ती आणि चपळपणा आलेला आहे ते देखील सांगत आहेत. असे खूप लोकांना तुम्ही व्हिडिओ देखील पाहिला असेल. तर अशा प्रकारे आपण लवकर जेवण करणं आरोग्य चांगलं राहतं. दुसरं कारण, दिवसा बघा छोटे किडे किंवा मच्छर डास नसतात, पण काय होतं आपण बघतो संध्याकाळ जसे होते तशा प्रकारचे खूप मच्छर आणि किडे येतात. पावसाळ्यात तरी बघतो आपण खूप असे छोटे छोटे किडे घरात लाईटाभोवती फिरतात आणि ताटात पडत असतात. आणि आपण रात्री जेवत असतो, आपलं सगळं जेवताना पूर्ण लक्ष TV कडं मोबाईलकडं बघत जेवत असतो
जेवणामध्ये काय किडा पडला केस पडला काय बघत नसतो आणि काय होतं तर अशा प्रकारे आपण जेवणामध्ये काही किडे म्हणा छोटे मच्छर काहीतरी खातो आणि अशा प्रकारे जेवणामध्ये जो किडा असतो गेल्यानंतर जलोदर वगैरे असे कोणता किडा गेल्यानंतर केस गेल्यानंतर काय काय आजार होतात ही काही पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे. तर म्हणताना आपण लवकर जेवायचं सवय लावायचं, मुलांना देखील अशा प्रकारे आपण संस्कार द्यायचे तर आरोग्य आपलं चांगलं राहतं. तर आपण बघा कोणतंही व्यसन करायचं नाही. आपण बघतो काही मुलं असतात शाळेमध्ये असल्यापासूनच व्यसन करतात, तंबाखू वगैरे खातात, संस्कार नसतं. तर आमच्या शाळेतले विद्यार्थी देखील असे काही ओळखीचे होते बघा, ते लहान शाळेत असताना व्यसन करत होते आणि ते वयाच्या 28-27मध्येच भयंकर आजारानं ते मेले. तर आपण मुलांच्यावरती शुद्ध निर्व्यसन आणि सत्संगतचा आपण त्यांना सवय लावला पाहिजे, ह्याची देखील आपण काळजी घ्यायला पाहिजे. पण व्यसन करायला इतका बघतो आपण दारू सिगरेट गुटखा तंबाखू इतकं भयंकर व्यसन मुलं लहानपणी करत आहेत. आता आम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये बघतो शाळेतली मुलं कॉलेजमधली मुलं असे सिगरेट ओढतात चहा पितात, खूप भयंकर त्यांचे वाईट परिणाम आपण बघत आहे. संस्कृती खूप बिघडत चाललेली आहे. तर पालकांनीही मुलांच्यावरती निर्व्यसनावरती खूप लक्ष दिले आपण पाहिजे. आपण समाजामध्ये बघतो खूप भयंकर लोक व्यसनाधीन होऊन अशा प्रकारे लोक खूप लहान लहान वयामध्ये आपण मेलेले देखील आपण पाहत आहे. म्हणताना आपण शुद्ध निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण ज्याप्रमाणे बघतो अशा प्रकारेच मुलांना जे मुलं खूप टी व्ही बघतात मोबाईल बघतात, आत्ताचं मोबाईल प्रमाण जास्त खूप वाढलेलं आहे, पण जे लहान मुलं खूप जास्त प्रमाणात मोबाईल बघतात इतकं त्यांना संस्कार असतं. आणि काय होतं मोबाईलचं रेडिएशन रेंजमुळं काय होतं, जसा जुना मोबाईल हँग होतो काम करत नाही तशा प्रकारे जास्त मोबाईल पाहून पाहून मोबाईलचं एक प्रकारे व्यसन लागतं आणि लहान मुलांना बघतो आपण त्यांचं मोबाईल सारखं मुलांचं डोकं देखील हँग होण्यासारखं होतं आणि मुलांचं कशा अभ्यासामध्ये इतर कार्यात देखील मन लागत नाही, फक्त मोबाईलमध्ये गुंतून राहतात आणि डोक्यावरती रेडिएशन रेंजमुळं शरीरावरती वाईट परिणाम होत असतो. म्हणून मुलांना देखील थोडं काय असेल तर ऑनलाईन अभ्यास किंवा थोडक्यात काही माहिती घ्यायचं आहे, पण मुलांना पाठ्यपुस्तक घेऊन अभ्यास करायला लावायचं, मोबाईलवरती अभ्यास करायची सवय लावायचं नाही. तर अशा प्रकारे त्यांना देखील असे संस्कार तुम्ही दिले पाहिजेत. तर अशा प्रकारे काही आरोग्यासाठी धर्मात जे काही नियम सांगितले आहेत अशा प्रकारे किती महत्त्वाचे आहेत. तर हेच आपण भारतीय संस्कृती शुद्ध आचरण केल्याने आरोग्य आपले चांगले राहते. तर सर्वांनी अशा प्रकारे स्वतः देखील पालकांनी व मुलांनाही तुम्ही संस्कार देऊन मुलाचे उत्तम आरोग्य आणि चांगले संस्कार होऊन त्याच्या भविष्याची आपण भावना प्रगट केली पाहिजे. सर्वांना नमस्कार.